नवापुरात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव, 3 पोल्ट्री फार्ममध्ये H5N1ची लागण, प्रशासन सतर्क मोडवर. नवापूर तालुक्यात यापूर्वी 2006, 2021 आणखी आता 2026 मध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लू H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागासह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नवापूर येथील डायमंड, डॉन आणि तसरीन या 3 पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून कुक्कुटपालन व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाला आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून या संदर्भातील अहवाल प्राप्त झालाय. नवापूर तालुक्यातील बाधित पोल्ट्री फार्ममधून तपासणीसाठी पाठवण्यात आलेले नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथे तपासण्यात आले. प्रयोगशाळेच्या तपासणीत पाठविण्यात आलेल्या 5 नमुन्यांमध्ये H5N1 पक्षी इन्फ्लुएन्झा विषाणू संसर्ग आढळून आला असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. बाधित पोल्ट्री फार्म परिसरातील पक्ष्यांचे वैज्ञानिक पद्धतीने निर्मूलन करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बाधित केंद्राच्या 1 किलोमीटर परिसराला संक्रमित क्षेत्र घोषित करण्यात आले असून या भागातील सर्व कुक्कुट पक्षी, अंडी व खाद्यपदार्थांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिवाय बाधित परिसराभोवती 1 ते 10 किलोमीटर क्षेत्र नजर ठेव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. या भागात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक तसेच बाजारपेठांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या त्वरित प्रतिसाद पथकाने घटनास्थळी पाहणी करून निर्जंतुकीकरण, नमुना तपासणी आणि रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या संदर्भात सहाय्यक आयुक्त तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे डॉक्टर समीर काझी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हा रोग सध्या पक्ष्यांमध्ये आढळून आला असून प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. नागरिकांनी केवळ सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. विशेष म्हणजे नवापूर तालुक्यात यापूर्वी 2006, 2021 आणि आता 2026 मध्येही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामध्ये नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचे संकट निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले. महत्त्वाच्या सूचना: कुक्कुटपालकांनी पक्ष्यांमध्ये असामान्य मृत्यू अथवा आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. बाधित परिसरात अनावश्यक वावर टाळावा. कुक्कुट पक्ष्यांची वाहतूक, खरेदी, विक्री आणि बाजारपेठांबाबत प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे. नवापुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने कुक्कुटपालन क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.